या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी भारताकडून अजूनही पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे। या ऑपरेशन अंतर्गत भारतानं लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली आहे, तर पाकिस्तानची HQ-9 सिस्टम देखील नष्ट करण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे भारताच्या वतीनं अजूनही पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे। खरं तर या ऑपरेशन अंतर्गत भारतानं पाकिस्तानवर अनेक हमले केलेले आहेत आणि या हल्ल्यानंतर जर आपण पाहिलं तर पाकिस्तान पार बिथरून गेला। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं पाकिस्तानात घुसून 9 दहशतवादी ठिकाणांवर टार्गेट हल्ला केला। या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आणि या ऑपरेशन अंतर्गत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आले, तर भारताकडून पाकिस्तानची HQ-9 सिस्टम देखील नष्ट करण्यात आलेली आहे। भारताने केलेल्या अचानक हल्ल्यानं पाकिस्तान बिथरलाय। त्यानंतर सीमा भागात पाकिस्तानी सैन्याकडून सामान्य भारतीय नागरिकांवर देखील गोळीबार सुरू झालाय, मात्र याला देखील भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देते। यावेळी पाकिस्तानच्या गोळीबारात सैन्यातील लान्स नायक दिनेश कुमार देखील शहीद झाले अशी देखील माहिती समोर आली। तर दिनेश सैन्याच्या 5FD रेजिमेंटमध्ये तैनात होते, मात्र जे काही हल्ले पाकिस्तानच्या वतीनं सुरू आहे, जो काही गोळीबार शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तान करते, त्याला चोख प्रत्युत्तर भारताच्या वतीनं दिलं जाते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, भारताच्या वतीनं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे। या ऑपरेशन अंतर्गत भारतानं पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टम आणि HQ-9 सिस्टम नष्ट केलेलं आहे पूर्णपणे। तर भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले। खरं तर ऑपरेशन सिंदूर ही मोहीम आता फत्ते केलेली आहे। हे ऑपरेशन अजूनही सुरूच आहे। मध्यरात्री दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करून भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, पाकिस्तान विरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे। लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आली, तर भारताकडून पाकिस्तानची HQ-9 सिस्टम देखील नष्ट करण्यात आली आहे। भारतीय लष्कराची अधिकृत घोषणा आपण पाहतोय, तर पाकिस्तानकडूनही भारतावर हल्ल्याचा प्रयत्न सुरू आहे। भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली आहे। भारतीय हवाई दलानं खरं तर 6 मेला मध्यरात्री 1:30च्या सुमारास अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी अभय पटवर्धन जोडले गेलेले आहेत। अभय सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। महत्त्वाचं असं ऑपरेशन सिंदूर आपण बघतोय गेल्या 2 दिवसांपासून। आता या ऑपरेशन अंतर्गत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। सर, काय अधिक माहिती आहे? जी माहिती हाती आलेली आहे त्याच्यावरनं अमृतसरमध्ये पाकिस्तानच्याकडनं 2 मिसाईल लागण्यात आलेली होती। ती तिथल्या बंजर जमिनीवर पडली, म्हणजे तिथे काही सिव्हिल एरिया नव्हता, अशा ठिकाणी एका शेतामध्ये पडली, जे शेत त्यांनी पूर्ण नांगरलेलं होतं तिथे, आणि ती हमासनी मारलेली आहे असं यांचं साधारण आपल्या इथल्या एक्सपर्ट लोकांचं मत आहे की त्याचे जे काही अवशेष मिळालेले आहेत आणि त्याच्यावर जे काही मार्किंग आहे ते मार्किंग हमासचं आहे। हमास ते इस्रायलच्या विरुद्ध वापरतं असं म्हटलं जातं। आता ते त्यांनी जेव्हा मारलं तेव्हा हा एक प्रोव्होकेशन झालं, आणि लाहोर आणि अमृतसर हे एका अपोजिट मध्ये आहेत। अमृतसर पासून लाहोर हे साधारण फक्त 20 किलोमीटरच दूर आहे, त्याच्यामुळे तिथनच हे आलेलं आहे। त्यामुळे जो आपण त्यांच्यावर हल्ला केला आहे ड्रोनचा, आणि जे PIBनी आणि संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अनप्रोवोक फायरिंग त्यांनी केल्यामुळे आम्ही त्यांच्यावर केलं असं म्हणतात आहेत। जी बातमी येते आहे त्याच्यावरनं की संरक्षण मंत्र्यांनी जर म्हटलं असेल तर आपल्या इथनं ड्रोन गेले असणार, यामध्ये काही शंकाच नाही आहे। जर गेले नसतील आपल्या इथनं तर मग ते लोकल लोकांनी कोणीतरी केलेलं आहे, कारण कराची पर्यंत जाणं आपल्याला शक्य नाही। कराची आपल्यापासून फार दूर आहे। आपण गुजरातमधनं जरी गेलो तरी कराची दूर आहे, त्याच्यामुळे तिथपर्यंत जाणं नाही शक्य। पण तिथे सुद्धा स्फोट झालेले आहेत, कराची एअरपोर्टच्या जवळ सुद्धा झालेले आहेत असं ऐकू येत आहे, आणि तिथे सुद्धा हे ड्रोन अटॅकच झालेले आहेत।
याचा अर्थ असा की जर आपण केलेला असेल लाहोरला, तर जे टीपीपीचे लोक आहेत किंवा याचे आहेत आपलं बलूच लिबरेशन आर्मीचे, मागे त्यांनी तिथल्या एअरबेसवर हल्ला केला होता, नेव्हल बेसवर हल्ला केला होता, तसं ज्यावेळेला त्यांनी केलेलं दिसत आहे. एकंदर सगळ्या बाजूनी पाकिस्तानची कोंडी होते. बरोबर. भारतीय लष्करानं अधिकृत घोषणा केली आहे की लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे. हे सिस्टम उद्ध्वस्त झाल्यानंतर पाकिस्तानला त्याचा काय फटका बसेल, काय परिणाम पाकिस्तानवर होईल सर? त्याचा परिणाम असा होईल की लाहोरमध्ये 2 मोठ्या एस्टॅब्लिशमेंट आहेत. बाकी सिव्हिलियन इंडस्ट्रीज वगैरे खूप आहेत, पण मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट 2 आहेत. एक तिथलं लोकल आर्मीचं हेडक्वार्टर आहे आणि दुसरं म्हणजे तिथे लोकल एअरफोर्सचं स्टेशन आणि एअर बेस आहे त्यांची तिथे लाहोरला. तर त्यामुळे तिथनं विमानं निघतात, तिथे विमानं येतात. तर लाहोर एअरपोर्ट यांनी बंद केलेलं होतं सिव्हिल फ्लाईट करता. ते मल्टी यूज एअरपोर्ट आहे की आर्मी आणि नेव्ही दोन्ही इस्तेमाल करू शकतं ते. पण सिव्हिल याच्याकरता त्यांनी कालपासून बंद केलं होतं. पण आज तिथनं जर ड्रोन निघाले असतील तर अमृतसर येण्याकरता किंवा तिथनं जर मिसाईल फायर केले असतील तर त्याचा जबाब म्हणून आपण हे केलेलं आहे आणि तिथली पूर्ण एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली. त्याचा अर्थ असा की आपण बॉर्डरवरची पण केली आणि तिथल्या एअरपोर्टच्या आजूबाजूची पण केलेली आहे. तर हा एअरफील्ड आता डिफेन्सलेस झालेला आहे. त्यामुळे आकाशातनं येणाऱ्या याच्यावर धोक्यावर त्याचा आता काही कंट्रोल राहिलेला नाही आहे. त्याचे 2 परिणाम आहेत. एक तर आपले लोक तिथे जाऊ शकतात किंवा जे तिथले टार्गेट दहशतवादी लोक आहेत टीपीपीचे, म्हणजे तहरीके तालिबान पाकिस्तानचे आणि बलूच लिबरेशन आर्मीचे, ते सुद्धा तिथे ऑपरेशन करू शकतात आता. बरोबर. एकंदरीतच काय अभय सर, जर आपण पाहिलं तर पाकिस्तान पोकळ धमक्या भारताला देतोय, हल्ल्याचा प्रयत्न भारतावर करतोय पाकिस्तान. त्याच्यामुळे भारत कुठेतरी चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला देते. पाकिस्तान पूर्णपणे बिथरलेला आहे. बिलकुल बिथरलेला आहे. आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं आणि काल सुद्धा त्या प्रेस ब्रीफिंग मध्ये सांगण्यात आलं की ऑपरेशन सिंदूर सस्पेंड झालेलं आहे, संपलेलं नाही आहे. आणि पाकिस्तानने जर याला काही जबाब द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना असा जबाब देऊ की ते लक्षात ठेवतील. तर हा एक लक्षात ठेवण्याचा दृष्टीने पहिलं पाऊल आहे असं माझं मत आहे. निश्चित. खूप खूप धन्यवाद अभय सर आपण केलेल्या सविस्तर चर्चेसाठी. तर महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय, पाकिस्तान विरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.